महत्वाची बातमी समोर येते। अशोक चंदवाणी यांना जीवे मारण्याची धमकी। अशोक चंदवाणी आता माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी आली। धमकी देणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल झालाय। बेकायदेशीर बांधकामांची माहिती घेण्यासाठी कागदपत्रांसह केलेल्या माहिती अधिकार कार्यकर्ते अशोक चंदवाणी यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी आलेली आहे। कोल्हापूर महानगरपालिका व उसगाव ग्रामपंचायत हद्दीचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू असताना तेथे सन्माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथील जैसे ती परिस्थिती असताना काही दंडदांडगे आणि गुंडप्रवृत्तीच्या लोकांनी तिथे बिनापरवाना बेकायदेशीर बांधकाम सुरू केलेली आहेत व सुरू आहेत। त्यामुळे तिथला पाठपुरावा करण्यासाठी मी फोटो काढण्यात गेले असता त्या गुंडप्रवृत्तीच्या लोकांनी माझ्या अंगावर येऊन सदरचा फोटो काढू नये, मला जीव मारण्याची धमकी व खोट्या आरोपात पुरावे तयार करून अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि माझ्या भविष्यात पुढील येत्या म्हणजे मला आयुष्यात पुढील धोका निर्माण झालेला आहे। जर असं सामाजिक कार्यकर्त्यांना धोका निर्माण झालेला आणि ती गुंडप्रवृत्तीच्या लोकांना ठेचलं जाणार नाही, कायद्याचा धाक दाखवला जाणार नाही तर भविष्यात गंभीर समस्या उभारण्याची शक्यता आहे आणि मी ह्या बाबतीत गृह विभागाकडे पोलीस संरक्षणासाठी अर्ज दाखल करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।